बिल थकवणाऱ्या आणि वीज चोरी करणाऱ्यांवर नियंत्रण मिळवण्याकरता केंद्र सरकारनं स्मार्ट प्रीपेड वीज मीटर योजना आणली आहे। मात्र या योजनेला राज्यभरातून विविध संघटना आणि राजकीय पक्षांकडून विरोध होतोय। निवडणुकीपूर्वी सरकारनं सामान्य ग्राहकांसाठी स्मार्ट प्रीपेड वीज मीटर लावणार नसल्याची घोषणा केली होती। तरीही महावितरणातर्फे आता नादुरुस्त मीटर बदलून तिथं स्मार्ट प्रीपेड मीटर बसवली जात आहे, तर नवी जोडणी स्मार्ट मीटरनं दिली जात असल्याचं दृश्य आहे। महावितरण आणि राज्य सरकार दोन्ही मिलीभगत आहे। ही निवडणुकीच्या वेळेस फक्त मतं लोकांचे जिंकण्याकरता त्यांनी घोषणा केली आणि आता फॉल्टी मीटर्स आहेत, आम्ही त्याला बदलवतो, त्या माध्यमाने आम्ही स्मार्ट मीटर लावतो। हे फक्त बुचकावणं आहे, त्यांचं कारण आहे फक्त दाखवण्याचं। मात्र त्यांची ही योजना अंमलबजावणी करण्याची त्यांची जबरदस्त इच्छा आहे, प्रक्रिया आहे आणि त्याला विरोध आहे। 10 ऑगस्ट 2023च्या आकडेवारीनुसार राज्यातील नादुरुस्त मीटर किती आहेत यावर एक नजर टाकूया। राज्यात 10,97,456 मीटर नादुरुस्त आहेत। यापैकी सर्वाधिक 3,64,112 नादुरुस्त मीटर कोकण विभागात आहेत। छत्रपती संभाजीनगर विभागात 3,05,742, नागपूर विभागात 2,66,861, तर पुण्यात 1,60,713 मीटर आहेत। या सगळ्या मुद्द्यावर स्मार्ट मीटरचा भुर्दंड राज्यातल्या जनतेला बसणार नाही, असं आता सरकारच्या वतीनं स्पष्टीकरणच देण्यात आलंय। माननीय देवेंद्रजींनी अत्यंत सरळ आणि नम्रपणाने सांगितलं आहे की महाराष्ट्राच्या सर्वसाधारण जनतेला स्मार्ट मीटर लागणार नाही। देवेंद्रजी ऊर्जा मंत्री आहेत, ते आपल्याला अधिक सांगतील। दरम्यान सरकारनं या सगळ्या संदर्भात आता स्पष्टीकरण दिल्यावर या मुद्द्यावर पडदा पडतो की पुन्हा एकदा हा मुद्दा प्रकाश झोतात येतो, हे पाहणं महत्त्वाचं आहे।